पहिले आपल्या लालपरीत बसलो आणि निघालो मामाच्या गावाला जायसाठी. आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्या लई दिवसाच लागल्या, पण आपण मामाच्या गावाला गेलतो नाही, म्हणून म्हटलं आज चला म्हटलं मामाच्या गावाला जाऊ. मग आपले एसटी वाले ड्रायव्हर पण चांगले 360च्या स्पीडनं एसटी निवड राहिले. 16-15 मिनिटात आपण टोल नाक्यावर पोहोचलो. टोल नाक्यावर पोहोचल्याबरोबर पहिले एसटी थांबली. टोल नाक्यावरून एसटी निघाल्याबरोबर एसटीनं आपल्याला आपल्या स्टॉपवर आणून सोडलं. मामाच्या गावातल्या चौकावर आलो आणि मामाला फोन लावला. मामा म्हणे 2 मिनिटात येतो म्हणे तुला घ्यायला. मामाच्या गाडीवर बसलो आणि निघालो मामाच्या घरी जायसाठी. मित्रांनो, हे जे तुम्हाला कॉलेज दिसत आहे, ह्या कॉलेजमध्ये तुमचा भाऊ 2 वर्ष शिकला होता. आपण थोड्याच वेळात मामाच्या घरी पोहोचलो आणि मस्त आराम करायला भिडलो. मित्रांनो, तुमच्या भावाजवळ असलीची बंदूक नाही, पण हे नकलीची बंदूक आहे, ते पण तुटलेली. आता मित्रांनो, हे होय आपले लहान मामा म्हणजे आपले अंकुश मामा. नंतर आपण 4 बिस्किट सोबत 1 कप चहा पेलो, ते पण थाटात. चहा पेल्याबरोबर माझ्या अंकुश मामानं मला गाडीवर बसवलो. म्हणे आपण बाद बाहेरून येऊ म्हणे. या सिटीनं गाड्या पण एवढ्या स्पीडनं चालते की जसं लॅम्बोर्गिनी चालतो. मामानं गाडीहून खाली उतरवलं ना आपण आलो आपल्या जागी. मित्रांनो, आता आपण आलो चक्कीत, काऊन की आपल्याला मामाच्या घरी हे दळण न्याय लागते. चक्कीवाले भाऊ इथं आले नाही, ते म्हणे अर्ध्या घंट्याने येतो म्हणे दुकानात. आता मग काय निघालो गाडी घेऊन 30च्या स्पीडनं घरी जायसाठी. एवढ्या दूर गेलो आपण दळणासाठी, पण हाती काय आणलं काहीच नाही. मित्रांनो, रात्र झालती आणि आपले मामा म्हणे तुम्हाला आता गुपचूप खासाठी नेतो म्हणे मी. आपल्याला जिथं यायचं होतं आपण तिथं पोहोचलो आणि 1 प्लेट चायनीज नूडल पार्सल करून घेतले. आता आपण ज्या कामासाठी आलतो त्या कामासाठी लागलो, म्हणजे गुपचूप खासाठी. आपण घरी आलो ना आपण आणलेल्या चायनीज नूडल्सची आपण सगळी मस्त पार्टी केली आणि आजच्या ब्लॉगला इथंच थांबवतो.